या मॅडम या या सांभाळून या. हा हो. या बसा बसा या बसा. तुम्ही आहात ना? मी आहे मॅडम. मॅडम आता बरं वाटतंय? हो. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. आहात ना तुम्ही? तुम्ही तर काय करताय? तुम्ही काय कशा आलात? काय करतोय म्हणजे? हा? काय चाललंय तुझं? नाही तिचा हात हातात घेऊन नाचतोयस कसला? नाही ते काय नाही. मी ना आत्ताच्या आत्ता तिला मुंगी करून टाकली. नको मुंगी नका करू. मुंगी मॅडम कुठे गेलात तुम्ही? मॅडम कुठे? अष्टपुत्रे, मॅडम कुठे? बरं झालं तुम्ही मुंगी झाला नाही. तुम्हीच आहात ना? मुंगी? मुंगी कुठून आली इथे? नाही मुंगी नाही, मुंग्या. दिवे गेले ना की आमच्या घरी मुंग्या येतात. मला वाटतं तुमच्याकडे पण दिवे गेले म्हणून मुंग्या आल्या की काय? तुम्ही लक्ष देऊ नका मॅडम. मी असंच काहीतरी बोलत राहतो मधनं. तुम्ही काय बोलताय ना मला एक शब्दही कळत नाही. अहो तुम्ही लक्ष देऊ नका मॅडम. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. तुम्ही पण ना अष्टपुत्रे फार एंटरटेनिंग आहे. तुमच्या घरच्यांना किती मज्जा असेल ना, टीव्ही बघायची गरजच नाही. नाही तसा टीव्ही चालू असतो आमच्याकडे, पण वहिनी आली की एकदम तो म्यूट करतात. म्हणजे वहिनी समोर टीव्हीचा पण आवाज चालत नाही. हो का? वहिनीच्या फार धाकात आहात का? धाका तसं नाही, पण वहिनी खूप शिस्तप्रिय आहे आणि कडक पण आहे. पण ती काय आहे, सगळं ते कुटुंबासाठी करते. आणि एकत्र कुटुंबात राहायचं म्हणजे असं कोणीतरी पाहिजेच नाही. शेवटी कुटुंब महत्वाचं आहे. तुम्हाला त्याची कल्पना नसेल मॅडम, कारण तुम्ही एकट्या राहता. त्यामुळे कुटुंबात कसं. सॉरी मॅडम, माझं चुकलं. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तुम्ही इट्स ओके. एक प्रश्न विचारू का मॅडम? तुम्ही चिडणार नसाल तर. मित्र आहात ना माझे, मग कशाला विचार? तुमच्या मनात येईल ते विचार. नाही मित्र आहेच ना, म्हणून तर. म्हणजे मला असं विचारायचं होतं की मॅडम तुम्ही एकट्याच राहता. तुमची फॅमिली, तुमचे आई वडील वगैरे कुठे असतात? मी लहान असतानाच आई गेली. त्यानंतर बाबांनीच छान प्रकारे सांभाळलं. मला शिकवलं, छान मोठं केलं. माझे बाबा शिक्षक होते, डिसिप्लिन मॅन. मलाही ना त्यांच्यासारखं शिक्षक व्हायचं होतं अष्टपुत्र. आणि माझ्या बाबांना त्याचा फार अभिमान होता की मी शिक्षिका होणार. अभ्यास केला, शिक्षिका झाली, बाबांना मदत करू लागली. बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं, शाळा उभारण्याचं. त्यासाठी मी आणि बाबांनी फार कष्ट घेतले. शाळा, स्वप्न. काही वर्षांपूर्वी बाबा गेले. त्यानंतर मी एकटीच आहे, मी आणि माझी मिस्टर. सॉरी मॅडम, म्हणजे कल्पना नव्हती याची, मला माहित नव्हतं म्हणून. आणखी एक प्रश्न विचारू का मॅडम? म्हणजे प्लीज रागावू नका तुम्ही. पण मग तुम्ही लग्न का नाही केलं?
सॉरी मॅडम, म्हणजे हा अगदी तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण म्हणजे तुम्हाला राग आला असेल तर गुंतले होते. त्या माणसाच्या प्रेमात गुंतले होते. खूप प्रेम होतं माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर. शपथा घेतल्या होत्या. स्वप्न बघितली होती एकत्र. एकत्र राहायचं होतं आम्हाला. बाबांची ओळख करून दिली होती मी त्याची. बाबांनाही तो फार आवडला होता. तो मदत करणार होता मला आणि बाबांना शाळा उभारण्यात, आमचं स्वप्न पूर्ण करण्यात. बाबांनी स्वतःची सगळी कमाई त्याला दिली. शाळा उभारण्यासाठी तो आम्हाला मदत करणार होता. तो निघून गेला. पळून गेला तो, कोणालाही न सांगता. मलाही नाही सांगितलं तू. तो ती सगळी कमाई घेऊन पळून गेला. हसवलं कधी बाबा. माझे बाबा त्या धक्क्याने गेले. माझ्या चुकीमुळे, माझ्या प्रेमामुळे माझे बाबा गेले. त्यानंतर ठरवलं मी कुणाची मदत नाही घ्यायची. कुणाच्याही आधाराची गरज नाहीये मला. मी एकटी राहू शकते. मी माझ्या गोष्टी करायला समर्थ आहे. मला कुणाचीही गरज नाही आणि पुरुषाची तर नाहीच नाही. सॉरी. नाही. त्या दिवसापासून मी एकटी आहे अष्टपुत्री. मी आणि माझी मिस्टर. मॅडम, तुम्हाला जो अनुभव आला त्यानंतर तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे. पण लग्न न करण्याचा निर्णय घेऊन मॅडम तुम्ही स्वतःवर का अन्याय करताय? तुम्ही स्वतःला का शिक्षा देताय? ती स्वतःची काहीही चूक नसताना. खूप मोठा विश्वासघात केलाय कोणीतरी माझा. एकदा मी त्या धक्क्यातून गेली अष्टपुत्रे. पुन्हा मी तो नाही सहन करू शकणार. मॅडम, असं का म्हणताय की पुन्हा कोणीतरी विश्वासघातच करेल? कोणीतरी असा असेल ना जो खरंच मनापासून साथ देईल तुमची. कोण आहे? आणि आहे तो कुठे आहे? का दिसत नाहीये मला? मॅडम, कसं आहे ना की आपल्याला जे दिसतं ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवामुळे तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा झालाय आणि तो स्वाभाविक आहे मॅडम. एकदा मनातली कटुता दूर करून या जगाकडे डोळे उघडून पहा. आनंदाने पहा. हा अंधार क्षणार्धात निघून जाईल. म्हणजे ह्या मेणबत्ती सारखा प्रकाश तुम्हाला सगळीकडे दिसेल. मॅडम, तो प्रकाश सूर्या इतका प्रखर आणि तेजस्वी नसेल कदाचित, पण या अंधाऱ्या वाटेवर तुमची आयुष्यभर साथ देईल का आश्वासन नक्की असेल. फक्त एकदा डोळे उघडून त्याकडे पहा. सुपुत्र, आजवर मी कुणालाही सांगितलं नाही. तुम्हाला मी सांगितलं. कुणाच ठाऊक मला सांगावंसं वाटलं. पण तुम्ही मला इतक्या सुंदर प्रकारे समजावलं आणि मला ते समजलं. कदाचित तुम्ही म्हणताय ते बरोबर. मी चुकीच्या नजरेने आजवर जगाकडे बघत आले, लोकांकडे बघत आले, गोष्टींकडे बघत आले. मी बदलण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू. मोहन, ए मोहन, अरे उठ. सकाळ झाली, उठ आता. कधीतरी न सांगता उठ रे. नेहमी उठवावं लागतं, नेहमी उठवावं लागतं याला. मोहन गेला कुठे? आंघोळीला गेला काय? पण नाही, पाण्याचा आवाज तर नाही आला. पण गेला कुठे?
मोहन, दरवाजाही बंद आहे. हा, सकाळी सकाळी गायब कुठे झाला? बॅगही इथेच आहे, म्हणजे क्लासला सुद्धा गेला नसणार. मग हा आहे कुठे? अरे बापरे, ह्या रात्रभर बाहेरच होता, घरी आलाच नाही. नाहीतरी सांगून जायची रीतच नाहीये. ठीक आहे, ए ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, उठ. अरे उठ, अरे तुझा काका गेलाय कुठे? 5 मिनिटं. अरे उठ मेल्या, उठ. काय तुझा काका कुठे आहे? सांगून गेलाय तुला? हा काय इकडे झोपला? आई तू काही यार. उठ, उठ. बघ, दिसतोय तुला तिथे? दिसतोय? तोही नाहीये, आणि त्याची बॅग इथेच आहे. गेलाय कुठे तो? तुला सांगून गेलाय का? नाही माहित कुठे गेला. अरे तो घरात कुठेच नाहीये, सगळीकडे शोधून झालं माझं. ती बॅग सुद्धा तिथेच पडलीये. म्हणजे तो क्लासला सुद्धा गेला नसणार. गेलाय कुठे हा? तुला सांगून गेला ना? तुला सांगून गेला असणार. अरे तुमचं दोघांचं गुळपीट आहे ना, मग तुला सांगितल्याशिवाय कसा जाईल तो? काल गेला तेव्हा सांगून गेला, आज गेला तेव्हा सांगून नाही गेला. मग हा आई, अगं तो येईल का? आता मोठा आलाय, तू कुठे काळजी करते त्याची? अरे मला त्याची काळजी नाहीये रे बाबा. उठ आधी तू, उठ. मला त्याची काळजी नाहीये, मला या घरातल्या कामाची काळजी पडलीये. खंडीवर भांडी पडलीये, ती घाटणार कोण? बरोबर आहे आई तुझं, चालू देत, मला झोपू दे. अरे उठ म्हणते ना, उठ. तू घासणार आहेस ना भांडी? चल उठ, उठ. जा त्याला उठ. कॉल करू ना काकाला. हा, आता कसं जागेवर आलास बरोबर? दिग्या, बाजूच्या बेडवरनं फोन कसला करतोस? बोल ना काय ते. गोडबोले बाई पण झोपलेत बाजूला. अरे उचलत नाहीये, आणि हिंसाचार नको, शांतता ठेव. हो, शांत होते. तुला आधी फोन. यार काकाने वैताग आणलाय यार. हॅलो, कुठेस तू? गोडबोले बाईकडे. काय काय बोलतो? जोरात बोल. गोडबोले बाईकडे. अरे इथे आईचा पीच बघ, तुझा पीच बघ. जरा जोरात बोल ना. आईच्या इकडे आवाजात. दे, इकडे दे. गोडबोले बाईच्याकडे आहे. काय? अरे तू घोडबोले बाईंकडे रात्रभर? अरे तू काय वेडा झालायस का? वहिनी तू कधी कशाला फोन का तू तू काय? तू दिवसभर गायब होतास, रात्री पण गायब. अरे काय चाललंय काय तुझं? तुला शरम नाही वाटत? रात्रभर त्या परक्या बाईच्या घरी होतास तू? काय झालं माहितीये का वहिनी, मी काल रात्री गोडबोले बाईंना बघायला आलो, कारण त्यांची तब्येत बरी नाही. मी आलो तेव्हा त्या घरातले लाईट गेले होते आणि त्या घाबरल्या होत्या, म्हणून त्या म्हणाल्या तुम्ही थांबाल का थोडा वेळ, म्हणून मी थांबलो. आणि गोडबोले बाई आजारी होत्या ना, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी मला थांबावं लागलं. अच्छा, तिची काळजी घेत होतास, आणि इथे काय आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं? होय रे. आणि तिकडे लाईट नव्हते, आणि इथे काय दिवाळी चालू आहे की काय? तू लगेच इथे घरी ये आणि माझ्या समोर ये. माझा ना संताप होतोय. बघतेस मी तुला. आता तू आहेस आणि मी आहे. हा, बरीच हिंमत वाढत चालली आहे तुझी दिवसेंदिवस. निघालो वहिनी मी. आपण रिक्षात बसतो, रिक्षा सुरू पण झाली. एक नग माझ्या नशिबात आलेत. ये. आणि आता ऊन वर आली. चला उठा, झोपून राहू नका, कामाला चला. नुसते आसावलेले सगळे. आलो आलो. आलं. आई आहे आणि काका आहे. फार तर बाबा आहे. आणि दिगू कुठे? दिगू झोपलाय. कमिशनर आज छुट्टी पे. जय सिंगम बाबा. वहिनी जाम चिडले. काय खरं नाही, लवकर घरी गेलं पाहिजे, वाट लागणार आहे. मॅडम किती शांत झोपले, पण ती बट त्यांना त्रास देते. बाजूला करतो.
आधी त्यांच्यासाठी छान चहा घेऊन येतो. मोहन, इतकी हतबल आणि पराभूत मी याआधी कधीच नव्हते. श्या मोहन सोबत मी लग्नाची स्वप्न रंगवतीये. ज्याला माझ्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मी इतके प्रयत्न करतेय, तोच मोहन एका परस्त्री सोबत, त्या गोडबोले सोबत एकाच घरात संपूर्ण रात्र राहिला. आणि मी काहीच करू शकले नाही. मी नाही थांबवू शकले त्यांना. ती मांजर त्या घरात नसती ना, तर मी हे काही घडून दिलं नसतं. त्या मांजरीमुळे, तिच्यामुळे ना मला त्या घरात जाता येतंय ना माझी जादू काम करतेय. ठीक आहे, काही हरकत नाही. मी इथेच वाट बघेन. कोण बोले, कधी ना कधी तू या घराबाहेर पडशीलच ना. आणि एकदा का तू इथून बाहेर पडलीस ना, की तेच होईल जे मी ठरवलंय. आता मी तुला नाही सोडणार. बघू कोण वाचवतो तुला ते. मधुवंती, मला पूर्ण कल्पना आहे. 150 वर्षापूर्वी जसं वागली होतीस तसंच तू आता वागू पाहतेस. आणि तुला त्याकरता हवं तसं सावध सुद्धा हाती लागलं. मोहन अष्टपुत्रे, पण तुझा मार्ग आजही तितका सहज नाही जितका तुला वाटतोय. कारण तू मोहनला तुझ्या जाळ्यात ओढायच्या आत मी तुझ्यापर्यंत पोहोचलो. तुझ्या दुष्ट मोहजालात एका निष्पाप जीवाला मी अडकू देणार नाही. तुझ्या मनातल्या इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही, कदापि नाही. मोहन अष्टपुत्रे, सांभाळ रे स्वतः. मी आहेच तुझ्यासोबत. पण मी भेटेपर्यंत सावध राहा, नाहीतर सारं काही गमावून बसशील, कदाचित जीव सुद्धा. मॅडम, मॅडम, मॅडम. अरे बापरे, अजून ताप आहे. मॅडम, मॅडम, सॉरी मॅडम. चहा केला होता तुमच्यासाठी. अष्टपुत्र, तुम्ही कशाला उगीच त्रास करून घेतला? अहो त्रास काय मॅडम, तुम्ही चहा घ्या. चहा घेऊन जरा बरं वाटेल तुम्हाला. म्हणजे मी हात लावून पाहिला मगाशी, तर हात लावून पाहिला म्हणजे तुम्ही उठत नव्हतात ना. हाका मारल्या 2दा, पण तुम्ही उठत नव्हतात, म्हणून उठवायला असा हात लावला. अंग गरम आहे तुमचं मॅडम. ते व्हायरल आहे ना, जाईल 2-4 दिवसात. हो मॅडम, पण एक लक्षात घ्या, तुम्ही कालचा अख्खा दिवस दुखणं अंगावर काढलं. आता आज मी तुम्हाला दुखणं अंगावर काढून घेणार नाही. आपण डॉक्टरकडे जाऊया, चला. नाही अष्टपुत्रे, डॉक्टर नको. मग मी डॉक्टरना घरी बोलवू का? अष्टपुत्रे, आता ना तुम्ही मला लहान मुलासारखं वागवता. अहो मॅडम, तुम्ही पण लहान मुलांसारखं हट्ट करताय की. आता डॉक्टरने तपासल्याशिवाय आपल्याला बरं कसं वाटणार? मी बोलवू का डॉक्टरला घरी? बरं चालेल, बोलवा. हा. अष्टपुत्रे, तुम्ही रात्री इथे झोपला होता ना? मग घरच्यांना कळवलं का? हो, ते वाट बघत असतील तुमची. हा, आता वहिनीचा फोन आला होता. काय म्हणाल्या? माझ्या स्वागताची जंगी तयारी करते. काय? म्हणजे मी तिला म्हटलं, माझं इथलं काम झालेलं आहे, मी आता निघतोच आहे, मी येतो घरी. अच्छा अच्छा. हो, नक्कीच वाट बघत असते ना.